आपल्या रेग्युलर क्लासमध्ये जाऊ. ओके. सो आपण नंबर सिस्टम समजून घेत होतो आणि त्या नंबर सिस्टमवर आपण पुन्हा परत जाऊ. जो काही नंबर सांगितला असेल पुन्हा परत कुठलाही नंबर घेऊ घेऊ शकतो आपण. 653, 653. प्लीज इकडे लक्ष द्या. याच्यात 3 इज द युनिट, 5 इज द टेन्स आणि 6 इज द हंड्रेड. आणि म्हणून आपण एक थोडंसं शिकलो की जर या केसमध्ये आपण 3 ला जर आपण 100 प्लेसला आणला तर 3 इज द हंड्रेड होऊन जाईल. इथं तो युनिट आहे. फक्त 1, 2, 3 रुपये आपण जसं कॉईन असतो तशा या कॉईन्सच्या स्वरूपात तो इथं आहे. आता तो इथं हंड्रेडच्या नोटच्या स्वरूपात गेला. 100ची नोट, 200ची नोट, 300ची नोट, अशा त्या स्वरूपात गेला. आणि हा जर 6 आपण इथं आणला, आता हा 600 इथं हंड्रेडच्या स्वरूपात होता, पण हा 10 मध्ये गेला म्हणजे 10 6 नोट्स. आणि हा 5 इथं 10 स्वरूपात होता, तो इथं युनिट स्वरूपात आला. म्हणजे जागा बदलली की फेस जो काही चेहरा असतो त्या चेहऱ्याची किंमत बदलते. हे मला सांगायचं होतं. आणि मग याला थोडंसं आपण मॅथमॅटिक आपण शिकणार आहोत. आपल्याला थोडंसं मॅजिकल शिकायचंय. आपल्याला सर्व एक इंटरेस्टिंग शिकायचं, थोडंसं इंटरेस्टिंग आपण शिकणार आहोत. मग आता जर हे नंबर सिस्टम आपण जर अबॅकस मध्ये गेलो तर अबॅकस मध्ये काय असतं ते पण आपण समजून घेऊ. प्लीज इकडे लक्ष द्या. जर अबॅकस मध्ये गेलं तर समजा 489 हा आपण नंबर घेतला. आणि मग जर मला अबॅकस मध्ये न्यायचं असेल तर प्लीज इकडे लक्ष द्या. पहिले समजून घ्या. काही लिहिण्यापेक्षा, काही करण्यापेक्षा पहिले समजून घ्या. रेकॉर्डिंग ऑन केलंय ना मी, कोणीतरी मला सांगेल आणि मग पुढे जाऊ. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. आता हा इकडे लक्ष द्या. प्लीज इकडे लक्ष हो द्या. सर. हा हो इकडे लक्ष द्या. केलाय सर. इट इज अ हंड्रेड, इट इज अ हंड्रेड, इट इज अ टेन्स आणि इट इज अ युनिट. मीन्स 9 इज द युनिट म्हणजे एकक, 8 इज द टेन्स म्हणजे दशक, 4 इज द हंड्रेड म्हणजे शतक. म्हणून 489 हा अबॅकस मध्ये कसा दिसतो ते आपण समजून घेऊ. परत एकदा सांगतो. आपण एक नवीन ब्रेनचं सायन्स शिकतोय. एक मॅथमॅटिक मधलं एक कॅल्क्युलेशन आपण शिकतोय. म्हणून कदाचित तुम्ही हुशार असाल किंवा नसाल, मला माहित नाही, पण सर्वच जण आपल्याला हुशार एका लेवलला घेऊन जायचे आहेत. म्हणून आपल्याला पहिल्यापासून, बेसिक पासून, एबीसीडी पासून शिकायचंय. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. म्हणून मी एबीसीडी पासून स्टार्ट केलेलं आहे. आणि म्हणून हा 9 मला अबॅकस टूल मध्ये जर घेऊन जायचा असेल तर कसा असेल. त्यासाठी आपण स्ट्रक्चर, जर हा युनिट आहे तर मी या रॉडला युनिट रॉड म्हणेल. प्लीज इकडे लक्ष द्या. याला युनिट रॉड म्हणेल. हा टेन्स आहे, मला हा इथं दिसावा म्हणून मी याला टेन्सचा रॉड म्हणेल. हा टेन्सचा रॉड म्हणेल. हा 100 आहे आणि हा 100चा जर मला इथं दिसावा तर मी याला 100चा रॉड म्हणेल. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं, अबॅकस मध्ये पण युनिट रॉड असतो, टेनचा रॉड असतो, 100चा रॉड असतो, पुढे गेलो का 1000चा असतो, पुढे गेला का 10,000चा असतो, पुढे गेला लॅकचा असतो, पुढे गेला का 10 लाखचा असतो. हे आपल्याला हळूहळू हळू आपली दृष्टी, आपलं कॉन्सन्ट्रेशन आपण वाढवत जाऊ. हे सर्व आपण शिकणार आहोत. प्लीज इकडे लक्ष द्या. पुन्हा परत त्याच्यासाठी मी सांगितलं की मला 15 वर्षापासून मी अजून मला कमी वेळ मला मला पडतोय. म्हणून आपल्याला हळूहळू हे सर्व वेळ त्याच्यात द्यावा लागेल. इंटरेस्ट असेल, मेहनत करण्याची इच्छाशक्ती असेल, ब्रेनची एक्सरसाइज करण्याची इच्छाशक्ती असेल तर हळूहळू आपण लाखच्या रॉडपर्यंत पण पोहोचू. इकडे लक्ष द्या. मग हा युनिटचा रॉड आहे. या युनिटच्या रॉडवर एक डॉट असतो, असा एक डॉट असतो. इकडे लक्षात द्या की आपल्याला एक जस्ट आयडेंटिफाय व्हावं म्हणून एक डॉट असतो. इकडे लक्षात द्या. हा डॉटचा असलेला युनिट रॉड. आणि या युनिट रॉडवर दोन आपण एक अशी एक लाईन ड्रॉ केली. प्लीज इकडे लक्ष द्या. ही लाईन ड्रॉ केली. या लाईनला म्हणतो आपण आन्सर लाईन. इकडे लक्ष द्या. या लाईनला काय म्हणतो आपण? आन्सर लाईन. म्हणजे उत्तराची लाईन. आपण मराठीत शिकतोय. इ- मराठी आणि इंग्लिश मी दोघं बोलण्याचा प्रयत्न करतोय टेक्निकल पार्टमध्ये. इकडे लक्ष द्या. आन्सर लाईन, याला युनिट रॉड. ही आन्सर लाईन या रॉडला डिव्हाइड करते. आणि डिव्हाइड केल्यानंतर इथं आपल्याला काही आकृती मिळते. प्लीज इकडे लक्ष द्या. असा वरती एक बीट्स असतो, असे खाली बीट्स असतात, असे बीट्स असतात. प्लीज इकडे लक्ष द्या. असे बीट्स असतात अबॅकस मध्ये. या आन्सर लाईनला टच झालेले नाही. इथं पण असा एक वरती बीट असतो. असे खाली 4 बीट्स असतात. असे 4 बीट असतात. प्लीज इकडे लक्ष द्या. असे 4 बीट्स असतात. इथं पण एक बीट असतो आणि इथं असे 4 बीट्स असतात. म्हणजे प्रत्येक रॉडचं स्ट्रक्चर सेम आहे असं अबॅकस टूलमध्ये आपल्याला दिसतं. आणि जर स्ट्रक्चर सेम असेल मग याच्या व्हॅल्यूज असतात. प्लीज इकडे लक्षात. स्ट्रक्चर सेम आहे, व्हॅल्यूज असतात आणि म्हणून इथं एक आन्सर लाईन असते. आणि म्हणून जर प्लीज इकडे लक्ष द्या, हा बीट इकडे मूव्ह झाला आणि इथं टच झाला,
सॉरी, माझं ड्रॉइंग एवढं छान नाहीये. इथं टच झाला म्हणजे इथून मूव्ह करून तो इथं टच झाला. हा बीट इकडे मूव्ह झाला, इकडे मूव्ह झाला, आणि इथून हा इकडे झाला. हा पुन्हा परत इकडे मूव्ह झाला, हा असा टच झाला. हा पुन्हा परत इथं मूव्ह झाला, असा टच झाला, आणि इकडे मूव्ह झाला, असा टच झाला. म्हणजेच आपल्याला आकृती कशी दिसते, पुन्हा परत समजून सांगतो मी. कशी दिसते, अशी दिसली समजा. इकडे लक्ष द्या सर्वजण. जर मला आकृती अशी दिसली की हा मूव झाला, आणि मूव होऊन, प्लीज इकडे लक्ष द्या, इकडे एक दिसतोय, इथे एक दिसतोय, इथे दिसतोय, इथे दिसतोय. दिस इज अ कॉल 9. इकडे लक्ष द्या. या सर्वाची व्हॅल्यू, या सर्वाची व्हॅल्यू काय? 9 आहे. ती कशी, ती आपण समजून घेऊ. प्लीज इकडे लक्ष द्या. हा वरचा जो असतो त्याची व्हॅल्यू 5 असते. हा वरचा जो असतो त्याची व्हॅल्यू 5 असते. हा जो आहे त्याची 1 असते. याची जी 1 आहे, याची जी 1 आहे, आणि याची जी 1 आहे, आणि हे सर्व एकत्र आले, सर्व एकत्र आले, म्हणून याची व्हॅल्यू 9 आहे. लक्षात आहे मला काय म्हणायचंय? लक्षात आलं? स्ट्रक्चर समजून सांगितलं मी तुम्हाला. म्हणून आजपासून प्लीज इकडे लक्ष द्या. हा जो टेन्सर रॉड आहे, हा जो टेन्सर रॉड आहे, याची व्हॅल्यू किती आहे? 50 आहे. 50. पण हा कुठं असला पाहिजे? इथं टच असला पाहिजे. कुठं असला पाहिजे? इथं टच असला पाहिजे. तर त्याची व्हॅल्यू 50 आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं? अबॅकस टूल थोडंसं स्ट्रक्चर समजून घेतलं, थोडंसं समजून घेतलं. आणि म्हणून इथं थोडंसं आपण समजून घेऊ की अशा पद्धतीने अबॅकस टूल असतं. हा युनिट रॉड आहे, हा टेनचा रॉड आहे, हा हंड्रेडचा रॉड आहे. याला लोअर बीट्स म्हणतो. हे जे काही दिसत आहेत, हे लोअर बीट्स दिसत आहेत तुम्हाला सर्वांना. हे लोअर बीट्स दिसत आहेत. त्याच्यानंतर हे जे आहे हे अप्पर बीट्स आहेत, म्हणजे वरचे वरचे बीट्स, हे खालचे बीट्स. त्याच्यानंतर हे रॉड्स आहेत. हे जस्ट टूलचं डिझाईन आहे. हे कोणीतरी एक्स वाय झेड याच्याबद्दल पण आपण सर्व बोलू आता पुन्हा परत. मग पुन्हा त्याला अमेरिकेत काय म्हणतात, रशियात काय म्हणतात, चायनामध्ये काय म्हणतात, इंडियात काय करतात. आपल्याला काय पीएचडी नाही करायची. आपल्याला काय करायचं? ब्रेनची एक्सरसाइज करायची. काही जण काय म्हणतात माहिती का? नाही नाही, पूर्ण शिकलं ना, मला कोणीतरी विचारलं तर मी काय उत्तर देऊ? डोंबल्याचं लोकांना काय डोंबल्याचं माहिती आहे? लोकांना काय माहिती पाहिजे माहिती का? 200 प्लस 200 मायनस 300 प्लस 500 मायनस 400 आन्सर इज द 200. हे तुम्हाला आलं ना, लोकांना काही घेणं देणं नाहीये. लक्षात आहे मला काय म्हणायचंय? तुम्हाला काय आलं पाहिजे? लोक काय म्हणतात माहिती का? मला त्याच्यातलं सर्व केमिकल माहीत झाल्याशिवाय मी उभंच राहणार नाही शिकवायला. आणि मग इतका अभ्यास करतात 10-10 वर्ष. नंतर मग असे पण बघितले मी, फार एम एस सी झालेले, पीएचडी झालेले, गावाकडे ना बारे भरतात शेतामध्ये जाऊन. कारण डोंबल्याचा रोज काही ब्रेनचा पॅटर्नच माहित नाही ना. अहो, बी ए झालाय म्हणजे त्याला काहीतरी व्हॅल्यू असते. जुन्या काळात नॉन मॅट्रिक, मॅट्रिक, बीएससी, बी ए झालेल्याला लोक घाबरायचे. अरे बाबा, हा बी ए झालाय म्हणजे हा हा पी-एस-आय होऊ शकतो, हा बी ए झालेला आहे म्हणजे हा एक मोठा अधिकारी होऊ शकतो. पण आजकालचा बी ए एवढा गल्लोगल्ली, तो बिचारा कसा बी ए झालाय त्याला मेथडॉलॉजीच माहित नाही एज्युकेशनची. त्याच्यामुळे गल्ली गल्ली बी ए आणि गल्लोगल्ली बांधावर फिरणारे बी ए, फार म्हणजे एज्युकेशन फार घसरलंय, कारण त्याची व्हॅल्यू नाही राहिली. म्हणून मी पहिले तुम्हाला सरळ पॅटर्न सांगतोय. इम्पॉर्टंट, इकडे लक्ष द्या. सांगण्याचा अर्थ असा आहे की ऍप्लिकेशन किती आहे, किती मनापासून अभ्यास करतायत, किती उकडून पितायत तुम्ही, हे फार इम्पॉर्टंट आहे. त्याला उकडून पितायत का रोज? चहा तर सर्वच जण पितात, पण अभ्यासाला तेवढं उकडून पितोय का आपण? त्याला तेवढं घोटून घेतोय का? त्यात तेवढा इंटरेस्ट घेतोय का? आणि मग त्याच्यावर आपण गप्पा मारतोय का? मात्र चहावर गप्पा मारतो. आज चहाचं मध्ये आलंच कमी झालं, त्याच्यावर गप्पा मारल्या जातात. शेजारच्यांशी, पाजारच्यांशी, मैत्रिणींशी, नातेवाईकांशी, बहिणीशी. बघा फोनवर काय गप्पा असतात मला माहिती. यावर्षी ना माझे माझे ना शंकरपाळे कुरकुरीत झालेच नाही, याच्यावर गप्पा झाल्या. पण या दिवाळीत मी ₹200 खर्च करून कुठल्या लेखकाचं पुस्तक घेतलं, त्या लेखकाने काय सांगितलंय त्याच्यामध्ये, कशी दिवाळी साजरी करावी, किती हजाराचे फटाके फोडावेत, हे त्या लेखकाने सांगितलंय. त्याने सांगितलंय, जर तुम्ही कमी फटाकडे फोडले तर तुम्ही गरीब, पण जास्त फटाकडे फोडले तर तुम्ही श्रीमंत. हे कुठल्या लेखकाने सांगितलंय, हे ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. झाल्या का चर्चा त्याच्यावर? पण कुरमुऱ्यांवर चर्चा झाल्या, लाडवांवर चर्चा झाल्या, शंकरपाड्यांवर झाल्या, चकल्यांवर झाल्या. हे झालं असेल साऱ्या गावभर. हे साऱ्या गावभर बोमटा मारत झालं असेल. आणि म्हणून पात्रता घसरली जनसामान्यांची.
लक्ष द्या मला काय म्हणायचंय. ब्रेनला काय हवंय? देश महासत्ता बनला पाहिजे तर चर्चा कसल्या झाल्या पाहिजे. भावी पिढी जर संघर्षासाठी निर्माण झाली पाहिजे. आता भावी पिढी म्हणजे काय? आपले लेकरं. आपल्या लेकराला आपण, नाही नाही नाही, माझ्या नशिबी आलं ते माझ्या पोरांच्या नशिबी येऊ नये. देवाकडे काय मागितलं पाहिजे? देव यांची रोज परीक्षा घे, इतका संघर्ष दे, इतके तावून निघाले पाहिजे, एवढे तडून निघाले पाहिजे की शंकरपाळ्यासारखे हे कुरकुरीत झाले पाहिजे. यांना रोज कढईमध्ये टाक, यांना रोज तळ, यांना रोज भाजून निघाले पाहिजे. तर ते कुरकुरीत होतील, तर ती क्वालिटी देशासाठी, समाजासाठी ते निर्माण होतील ते कुरकुरीत. पण त्यांना कुरकुरीतच ठेवत नाही आपण. नाही 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 नाही. मुलांच्या नशिबी संघर्ष आला नाही पाहिजे. हा एक थोडासा पॅटर्न थोडासा चेंज झाला पाहिजे. हे सर्व ब्रेनचं सायन्स आहे म्हणून सांगतोय. जेवढा संघर्ष जास्त, जेवढी मेहनत जास्त, तेवढं निर्माण प्रक्रिया तेवढी स्ट्रॉंग असते. हे पहिले आपल्या आई म्हणून, माझ्या बहिणी आहेत म्हणून मला सांगणं गरजेचं आहे. जेवढं संघर्ष जास्त, जेवढे घाव जास्त, तेवढी क्वालिटी डेव्हलप होण्याची जास्त शक्यता आहे. ओके, हा निर्माण प्रक्रिया आहे जगाची. सो पुन्हा परत आपण एक बेसिक शिकत होतो. अबॅकस बद्दल आपण जस्ट टूल बद्दल माहिती समजून घेतली. आता आजचा होमवर्क काय असेल, एक पुढच्या 2 मिनिटं लक्ष द्या सर्वजण. क्लासमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. आपण स्ट्रक्चर समजून घेतलं, प्लीज इकडे लक्ष द्या. आणि मग अशा समोर, असं माझ्यासमोर एक आकृती आली, प्लीज इकडे लक्ष द्या. कारण हे सर्व ताई लोकांना सांगतो ना, परत एकदा सांगतो. अबॅकसच्या 8 लेवल असतात. 8 लेवल माझ्यासाठी 8 तासाचे आहेत. परत सांगतो, 8 लेवल 8 तासामध्ये शिकवेल, 8 दिवसात शिकवेल, पण 18 वर्ष पण मी शिकवेल. इकडे लक्ष द्या. कधी किती उकडून पितोय आपण, त्याची मजा किती चाकतोय, त्याच्यावर इम्पॉर्टंट आहे. जर जे काही शिकवायचं नाही, हे मी 8 मिनिटाचं काम होतं आजचं, जी काही बडबड आपण केली सर थोडक्यात सांगायचं, तर त्याला किती इंटरेस्टने आपण घेतोय ते फार इम्पॉर्टंट. इकडे लक्ष द्या. सो इकडे लक्ष द्या की अशी फिगर माझ्यासमोर आली किंवा अशी आकृती माझ्यासमोर आली, तर मला इमिजिएटली मला कॉल करता आला पाहिजे 99. इकडे लक्ष द्या. दिस इज अ फिगर ऑफ 99. म्हणजेच कसं की 50, 60, 70, 80 आणि 90. दिस इज अ 90 अँड दिस इज अ 9. दिस इज अ होल फिगर इज द 99. लक्ष द्या मला काय म्हणायचं. म्हणून इमिजिएटली आपण एक नवीन ब्रेनला एक पॅटर्न दिला की तुला आकृती बघून नंबर्स बोलायचे आहेत. याला कोडिंग आणि डिकोडिंग म्हणतात. ते आपण आता आज शिकतोय. याला आपल्याकडे बघितल्यानंतर याला आपल्याला लगेच बोलता आला पाहिजे 70, आणि याच्याकडे बघितल्यावर आपल्याला बोलता आला पाहिजे दिस इज अ 75. दिस इज अ 75. पुन्हा परत मला या फिगरकडे बघितल्यानंतर मला लगेच दिसलं पाहिजे 80. 80 कॉल आला पाहिजे. आणि या फिगरकडे मला बघितल्यानंतर मला बोलता आलं पाहिजे दिस इज अ 84. लक्ष द्या. अजून पण काही ताईंना समजलं नसेल तर पुन्हा परत समजून सांगतो. हा 5 असतो म्हणून याला 5 म्हटलं आपण. हा 50 आहे, हा 10 आहे, आणि हा 10 आहे, आणि हे सर्व एकत्र आले की मला डायरेक्ट 70 दिसतो म्हणून मी इथं 70 लिहिला. हे सर्व एकत्र मी बघितले की मला 50, 60, 70, 80 मोजायची गरज नाही, डायरेक्ट व्हिज्युअलाइज करता आला पाहिजे म्हणून मी 80 बोललो. आणि हे सर्व 1 1 1 1 4 आहेत म्हणून मी 84 बोललो. हे 9 आहेत म्हणून मी 9 बोललो. हे 90 आहेत म्हणून मी 99 बोललो. हेच मला सांगायचं होतं आणि हेच मी गेल्या 10 मिनिटापासून शिकवतोय. यालाच कोडिंग आणि डिकोडिंग म्हणतात अबॅकसमध्ये. प्लीज इकडे लक्ष द्या. म्हणजेच पुन्हा परत आता सर्वजण इकडे लक्ष द्या. आता पुन्हा परत तुम्हाला हे फिगर बद्दल लिहा, तुम्ही सर्वजण लिहा, उत्तर लिहा. डायरेक्ट फिगर नका ड्रॉ करू, फक्त उत्तर लिहा. फक्त उत्तर लिहा, डायरेक्ट लिहा. खूप मोजत बसू नका 1 2 3 असं नाही. डायरेक्ट ब्रेनला ट्रेन करा. डायरेक्ट फिगर, डायरेक्ट उत्तर, डायरेक्ट फिगर, डायरेक्ट उत्तर. या फिगरला लिहा, चुकलं तर चुकलं, डायरेक्ट फिगर आणि डायरेक्ट उत्तर लिहा. नो एक्सक्यूज, नो काउंटिंग, डायरेक्ट उत्तर लिहा. चुकलं तर चुकलं, ब्रेनला ट्रेन करा. ब्रेनला लोड येऊ द्या थोडासा, नो डाऊट. सोप आहे, नो प्रॉब्लेम. चुकलं तर चुकलं, आणि मग आता चेक करा. सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या. चेक करा. व्हॉट इज दिस? दिस इज अ 6060. करेक्ट आलं असेल तर आनंद व्यक्त करा. वाव, मी हुशार आहे. बोला स्वतःशी, स्वतःशी बोलायला पण शिका. हो, मी हुशार आहे. ओके, आज समजलं सर्वांना, मी हुशार आहे. ओके, इकडे लक्ष द्या. व्हॉट इज दिस? दिस इज अ 15. हा 15 आहे. हा
10 आहे, हा 5 आहे, दिस इज अ 15. वाव, पुन्हा बोला मन ब्रेनला, मी हुशार आहे. बोला, जर खरंच करेक्ट आला असेल तर बोला, रॉंग असेल तर बोलू नका, मी मी मठ्ठ आहे असं काही बोलू नका. 20. अ, जे काय जे काय झालं असेल, जे काय झालं असेल ते आपण बोलूया, प्लीज इकडे लक्ष द्या. आणि इथं बोला, दिस इज अ 28. दिस इज अ 28. 28. 28. सो वंडरफुल. मला हात वरती पाहिजे. किती किती ताईंचं करेक्ट होतं? दोन्ही हात मला वरती पाहिजे. किती ताई हुशार आहेत मला बघू द्या. ओके. मग व्हेरी गुड. मला माहिती आहेत माझ्या सगळ्या ताई हुशार आहेत. इकडे लक्ष द्या. मग मात्र सांगायला प्रॉब्लेम आहे. मात्र आपण नाही नाही, मी ना फार विसराडू आहे, मी फार बुद्धू आहे, मी कधी कधी विसरून जाते. हे साऱ्या गावभर चर्चेतून सांगतो. साऱ्या गावभर मम्मीला सांगतो, बहिणीला सांगतो, मैत्रिणीला सांगतो. पण कधी सांगितलंय का? तुला माहिती का, मी हुशार आहे. मी एका दिवसात अबॅकस शिकले. मला आता फिगरवरून नंबर कळायला लागले. सांगणार आहेत का कोणाला? सांगा, जरूर सांगा. सांगेल, त्याचं सायन्स आहे ब्रेनचं. ओके, आता थोडंसं आपण थोडेसे पुढचे 5 मिनिटं द्या मला, कारण 10:30 झालेले आहेत. मला 10:35 पर्यंत तुमचं सहकार्य पाहिजे. इकडे लक्ष द्या. कोडिंग आणि डिकोडिंग, इकडे लक्ष द्या. आता काही नंबर्स दिलेत मी, इकडे लक्ष द्या, समजून घ्या, मग नंतर तुम्हाला करायचं जे काही काळजी नका करू. 61 दिलाय. या 61 वरून मला फिगर तयार करायची, एक आकृती तयार करायची. मग 61ची आकृती कशी असेल? एक जस्ट मिनिट. मी थोडंसं बाहेर गेलो. कोणीतरी सांगेल का मला? दिसतंय का असं? ओके, हो. सांगेल. नाही, हो हा, दिसतंय. दिसतं. ओके, इकडे लक्ष द्या. 61 म्हणून पहिले 60 बोलतो ना, पहिले 60 ड्रॉ करून घ्या. हा 50 आणि हा 60, आणि हा 1. आपण नंतर 1 बोलतो म्हणून 61 बोला. कोणी काही लिहू नका. तुम्हाला देणारे होमवर्क काय काळजी नका करू. इकडे लक्ष द्या. 88 पहिले 80 बोलतो ना आपण, 80 बोलतो ना, पहिले 80 ड्रॉ करून घ्या. हा 50, आणि त्याच्यानंतर मग हे 60, 70 आणि 80. सुरुवातीला असं एक बोललं तरी चालेल, नंतर आपोआप ब्रेन काम करेल. नंतर हा 5 आणि हे 3, लोअर केस मधले किंवा बॉटमचे. 5 आणि 3 इज द 8. 50 आणि 30 इज द 80. 50 आणि 10 इज द 60. आणि युनिट वरचा 1 इज द 61. 88. 96 सेम. तुम्हाला करता येईल. पण काही काही विचारतील, करून दाखवा, म्हणून करून दाखवतो. मग माझं काम संपलं. हा दिस इज अ 90. 50, 60, 70, 80 आणि 90. आणि 6 हा 5, आणि दिस इज अ 1. दिस इज अ 96. म्हणजेच आपण आता दोन गोष्टी शिकलो बाबा अबॅकस मध्ये. झालं, लेवल 0 संपली. जर तुमचे लेकरं मराठा विद्यापरासरकमध्ये, काही ब्रँड आहेत, खूप सारे ब्रँड आहेत, 2-2, 3-3 हजार रुपये घेऊन एक टी शर्ट देतात, एक बॅग देतात, आणि सांगतात लेवल 0 झाली, लेवल 0 संपली तुमची आज. आपली लेवल 0 अशी नाहीये. आपली लेवल 0 म्हणजे खडखडीत, एकदम खडखडीत. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही स्वतः प्रश्न विचारू शकतात आणि उत्तरं देऊ शकतात, तेव्हा आपली लेवल 0 संपते. रविवारपर्यंत आहे, काय काळजी नका करू. पण एक लोकांनी जे 2-3 हजार रुपये शिकून मराठा विद्याप्रसाराच्या खूप साऱ्या संस्थांमध्ये शिकवलं जातं, त्यांची लेवल 0 संपली आपली आज. म्हणजेच काय? तुम्हाला नंबरवरून बीट ड्रॉ करता आले पाहिजे, आणि बीटवरून तुम्हाला नंबर लिहिता आला पाहिजे. 99 पर्यंतचा नंबर तुम्हाला ओळखता आला पाहिजे, आणि 99 पर्यंतचे बीट तुम्हाला बीट नंबरवरून बीट ड्रॉ करता आले पाहिजे. याला म्हणतात कोडिंग आणि डिकोडिंग, ब्रेनच्या ब्रेनच्या सायन्समध्ये. म्हणजे काय? एखादा फिगर तयार करणं, आणि फिगरवरून नंबर लिहिलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही मॉलमध्ये जातात, हे आपल्याला प्रश्न पडले पाहिजे. मॉलमध्ये जातात, साबण विकत घेतला, त्यांनी स्कॅन केला, स्कॅन करून लगेच तिकडे काय जातो? बारकोड नाही जात. तिकडे 18 रुपये 20 पैसे जातात. इकडे लक्ष द्या, ते 18 रुपये 20 पैशाचा तिकडे बारकोड तयार असतो. त्याला म्हणतात कोड तयार करणं, आणि त्या कोडवरून व्हॅल्यू जाणं. तो काय कोड बघतो का? तुम्ही काय कोड बघतात का? तुम्ही म्हणतात 18 रुपये 20 पैसे. याला म्हणतात कोडिंग आणि डिकोडिंग. अबॅकस मध्ये आपण आज काय शिकलो? कोडिंग आणि डिकोडिंग शिकलो नंबरचं. नंबरवरून कोड तयार करणं म्हणजे फिगर तयार करणं, आणि फिगरवरून नंबर तयार करणं. क्लिअर आहे? सर्वजण माझ्याबरोबर मनातल्या मनात बोला. सर्वजण बोला मनातल्या मनात. सर्वजण काय शिकलो आपण? कोडिंग आणि डिकोडिंग शिकलो. म्हणजे एक कोड तयार करणं, त्या कोडवरून नंबर ओळखणं, आणि नंबरवरून कोड तयार करणं, ही थोडंसं शिकलो. पण मग आता इकडे लक्ष द्या. इथं सुरुवात होते
खऱ्या अर्थाने इंटरेस्ट असेल तर होमवर्क पण होईल. भरपूर वेळ आहे. वेळेचा बहाणा कोणीच द्यायचा नाही. अजिबात नाही. काल पण सांगितलं स्वातीताईंना, म्हणून कोणीही बहाणा देणार नाही. काही इमर्जन्सी देणार नाही. उद्या कदाचित काय होऊन काय होऊ शकतं. मी आता झोपलो आणि डायरेक्ट चंद्रावर उठेल. डायरेक्ट होऊ शकतं असं काही पण. एव्हरीथिंग इज पॉसिबल. होऊ शकतं उलथापालथ झाली तर चंद्रावर जाईल. तरी पण उद्या चंद्रावर तुम्हाला झूमची लिंक भेटेल ना. चंद्रावर भेटेल ना लिंक. चंद्रावरून होमवर्क द्यायचा. आलं लक्षात. जास्तीत जास्त एक्स्ट्रीम कंडिशन काय होऊ शकते, तर तीच होऊ शकते की एखाद्या ताई झोपल्या आणि कदाचित डायरेक्ट उद्या माहेरी उठू शकतील. ननंदबाईच्याकडे जाऊ शकतील, जाऊबाईकडे जाऊ शकतील, एवढंच होईल. पण तिथं नोटबुक आहे, तिथं पेन आहे, तिथं मोबाईल आहे. कारण हे म्हणजे अख्ख्या जगाची सफर करून आणणारं साधन आहे आपल्याकडे. म्हणजे जास्तीत जास्त काय होईल, चंद्रावर जाऊ शकतो आपण. तर तिथून होमवर्क करायचा. नो एक्सक्यूज, अजिबात नाही. प्रवास करायचा असेल तर इकडे लक्ष द्या. तर म्हणजेच काय, मी नोटबुक घेतली. नोटबुकमध्ये दोन रेषा ड्रॉ केल्या बघा. दोनच ड्रॉ बद्दल दोनच रेषा बोलतोय. एक आडवी, दोन उभ्या, एक आडवी. आणि इकडे एक वरती आणि एक खाली. म्हणजे काय झाला, 51 झाला. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला करून दाखवतो. म्हणजे थोडंसं सोपं जातं. काही ताईंना फिजिकल दाखवलं की थोडंसं लवकर डोक्यात उतरतं. इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल हे नोटबुकचं पेज आहे माझं. आणि मी सुरुवात केली. अशी सुरुवात केली. असं केले. ओके, याला 1 म्हणतात. ओके. पुन्हा परत मी असं केलं. आणि इथं मी दोन दोन बिन ड्रॉ केले. ओके, याला 2 म्हणतात. पुन्हा परत मी पुढे गेलो. ओके, मी असं केलं. याला 6 म्हणतात. ओके, याला 6 म्हणतात. ओके, मी असं केलं. याला 11 म्हणतात. ओके, याला 11 म्हणतात. ठीक आहे, 11 म्हणतात. मी असं केलं आणि असं ड्रॉ केलं. ओके, याला 52 म्हणतात. याला 52 म्हणतात. का? कारण हा काय वरचा आहे म्हणून हा 50 आहे. हा वरचा आहे म्हणून हा किती आहे? 10च्या रॉडवरचा अप्पर बीट आहे म्हणून 50 आहे. हा युनिट रॉडवरचा लोअर बीट आहे म्हणून 1 आहे, हा म्हणून हा 52 आहे. अशा पद्धतीने जर आपल्याला फटाफट कॅल्क्युलेशन शिकायचे असतील, ब्रेनची एक्सरसाइज करायची असेल, म्हातारपणापर्यंत सासू साऱ्या गावभर टोमणे मारत फिरायची, माझ्या सासूच्या नांदी लागायचं नाही. आमची सासूबाई फार खडूसपणे पण तेवढी तल्लखपणे बुद्धी नाही. तर ती आता पण बिचारी सासूबाई आमची आयडिया तिच्या डोक्यात रोज नवीन नवीन आयडिया असतात. जर आपला स्वार्थ असेल, स्वतःला हुशार ठेवायचं असेल, साऱ्या गावाने आपल्याला टोमणा मारावा की याच्या नादी लागायचं नाही, हा हुशार आहे, याच्या डोक्यात खूप आयडिया वेगवेगळ्या आहेत, कारण मी क्रिएटिव्हिटी बद्दल बोललो होतो. आणि जर आपला ब्रेन सुपीक असावा, म्हातारपणापर्यंत तो तरुण असावा, तर एक ब्रेनचं एक साधन आपण शिकतोय. ते जे आहे ते अबॅकस. म्हणजेच मी सांगितलं होतं काल की मी 15 वर्षापासून रोज शिकतोय. काय शिकतोय? रोज एक दोन कॅल्क्युलेशन करून बघतो. ब्रेनचे साधन आहे. कारण ते साधन आहे, एक्सरसाइज करायची आहे. एक्सरसाइज केली की तो तरुण राहील. न्यूरॉनची एक्सरसाइज होईल. आणि तरुण राहिला तर डोक्यामध्ये चांगले चांगले विचार येतील. चांगले चांगले असेल तर मी चांगलं चांगलं कोणाला सांगेल. चांगलं चांगलं असेल तर चांगलं चांगलं करेल. हा एक प्रवास आहे. सुंदर प्रवास आहे. चांगलं जगण्याचा, एक माणूस म्हणून जगण्याचा त्याच्यातलं एक साधन आहे. खूप खूप मोठी थेरी आहे. पण मला जे वाटतं, मला जे उमजतं, जे जे उमजत चाललंय, जे जे माझ्या डोक्यात येतं ते ते मी तुमच्यासमोर मांडत असतो. 100% तुम्हाला पटेलच असं काही नाही. कारण शेवटी माझ्या बहिणी आहेत. काय म्हणाल? आमचे भाऊ असता तर काय म्हटलं असता? बाप का नाही सुनता हो, तो तेरा क्या सुनूंगा ब्रदर. तसं पण तुम्ही पण म्हणू शकतात. मम्मीचं कधी ऐकलं नाही तर तुझं काय ऐकणार बेट्या, म्हणू शकतात. म्हणायचं तर म्हणू शकतात. पण शेवटी जे बेस्ट आहे, जे बेस्ट आहे, जे सायन्स आहे, जे सायन्स आहे ते सायन्स आहे. सायन्स कोणासाठी? गुरुत्वाकर्षणाचे नियम सर्वांसाठी लागू आहेत, तसं ब्रेनचे नियम सर्वांसाठी लागू आहेत. म्हणून आपण प्रयत्न करू की रोज आपल्या स्वतःसाठी काम करायला. कारण हे खूप सारं खूप उत्कृष्ट सायन्स आहे. बोलत राहू त्याच्याबद्दल. तर आपण फक्त आज काय शिकलो? कोडिंग आणि डिकोडिंग शिकलो. त्याचं होमवर्क आहे लगेच तुम्हाला, की उद्या नोटबुकचे जेवढे पेजेस तुम्हाला रंगवता येतील तेवढ्या आकृत्या रंगवा. त्या आकृत्याच्या खाली नंबर लिहा. आकृत्यांच्या खाली तुम्ही नंबर्स लिहिले, त्या नंबर्सवरून आकृती बनवायला शिका. आकृतीवरून नंबर, नंबरवरून आकृती. जेवढं वेळासारखं तुम्हाला जेवढं इंटरेस्ट असेल, जेवढं करता येईल तेवढं करा. कंजूशी करू नका. कंजूशी किया
तर तुमचा पार्ट आहे तो तुमचा, म्हणजे मी सांगितलं ना की मैं बरे बाप की नाही सुनता हूं, असं म्हणू शकता. तर तुझं काय ऐकणार बेटा मी? तर शेवटी पार्ट तुमचा आहे, तुम्हाला काय आजादी आहे. त्याचा रिझल्ट आपल्याला कळेल पुढे. ओके ना? म्हणून करायचं असेल तर मनापासून करा. असं एक मी जाता जाता एक प्रेमाने सल्ला सांगेल की आपल्याला जो 3-3.5 हजार रुपयाचा कोर्स असतो, जर तुम्ही लगेच तुमच्या शेजारी साहेब बसलेले असतील, उद्यापासून साहेबांशी बोला, बहिणीशी बोला, ननंदबाईशी बोला, जाऊबाईशी बोला, घरात पिल्लं असतील तर त्यांच्याशी बोला. मल्टिपल तुम्ही एकाच वेळेस 2-3 जण करत असाल, 3.5, 3.5, 3.5, 3.5, 5 जणांचे 15,000 रुपये तुम्हाला वाचवायचे लेवल 0 शिकून. असं समजा कुठेतरी एखाद्या ताईकडे गेलात ना तुम्ही, मला लेवल 0 करायची आहे, 3,000 रुपये घेतात, 2,000 रुपये घेतात, पण ते आपल्याला शिकायचं रविवारपर्यंत. मग सर्व पॅटर्न मी सर्व ओपन करेल. मी का अशा पद्धतीने शिकवतोय, तुम्हाला अशीच पद्धत का अवलंबायला लावतोय, याच्याबद्दल पण मी सर्व उलगडा करेल. कारण ही पद्धत आहे शेवटी. का शिकवतोय असं, का पॅटर्न असा आपण डिझाईन केलाय ब्रेन ट्रेनचा, त्याच्याबद्दल पण बोलेल. पण पहिले, आज जाताना सर्वजण म्हणा की मी हुशार आहे, बोला सर्वजण मनातल्या मनात, त्याच्यात पण कंजूशी करू नका. मी हुशार आहे, बोला सर्वजण मनातल्या मनात, जोराने बोला मनातल्या मनात. म्हणजे साहेबांना साहेबांना बेडरूम पर्यंत आवाज जाईल तेवढं तर जरूर बोला. ते येतील, काय झालं, कोण हुशार आला घरामध्ये आज, असं त्यांना पण बोलू द्या. मी हुशार आहे, बोला सर्वजण मनातल्या मनात. मी हुशार आहे, मनातल्या मनात बोललं तरी साहेबांपर्यंत ऐकू जातं. ही फ्रिक्वेन्सी असते, बोला सर्वजण जोरात. मी हुशार आहे, मी मेहनती आहे, मी संघर्ष करायला तयार आहे, मी कष्ट करायला आहे, मी समजदार आहे. हे पण त्यांना समजू द्या साहेबांना की मी समजदार आहे. तर ते जरा खुश होतील. कोणीतरी भाऊ आहे की या आमच्या घरात एक कार्टून आहे, त्याला कोणीतरी बोलायला लावतंय की मी समजदार आहे, म्हणजे ते माझ्यासाठी पुण्याचं काम होईल. बोला सर्वजण, मी हुशार आहे, मी समजदार आहे, मी कष्टाळू आहे, मी मेहनत करायला तयार आहे. आणि हे रोज बोलायला शिका. कारण मी हुशार आहे, स्वतःला बोला. मी मेहनती आहे, हे स्वतःला बोलवा. मी समजदार आहे, स्वतःला बोला. कारण आपल्याला हा एक ब्रेनचा प्रवास आहे, लर्निंगचा प्रवास आहे. सो माईक ऑन करायची गरज नाहीये. जेव्हा खरोखर गरज आहे मी तेव्हा सांगेल माईक ऑन करा म्हणून. पुन्हा परत एकदा सर्वांना सांगतो की दिस इज अ लर्निंग टुडेज, इट्स द ओव्हर. मला माहिती आहे 10 वाजून 40 मिनिटं झाले, मी 10 मिनिटं जास्त घेतले तुमचे. पण तुम्हाला सर्वांना समजलं असेल माझ्या परीने मी जे जे शिकवलं ते. आणि इंटरेस्ट घेऊन तुम्ही खरोखर जे काही तुम्हाला स्वतःचं एक कमिटमेंट असेल की मी 10 लाख रुपये भरलेत, 1 लाख रुपये भरलेत, का कुठंतरी टाइमपास म्हणून शिकते, जे काही तुमचं कमिटमेंट असेल त्या पद्धतीने तुम्ही गुड रिस्पॉन्स कराल. आणि म्हणून माझी बडबड 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 तुम्ही एवढ्या वेळ ऐकून घेतली. हा पण व्हिडिओ तुम्हाला जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा अवेलेबल होईल. उद्या दुपारपर्यंत जशी वेळ मिळेल तशी अवेलेबल होईल ग्रुपमध्ये. पुन्हा परत समजून घ्या, कालचा पण व्हिडिओ समजून घ्या. प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. एकदा दोनदा बघा. कोणाला असं वाटलं की माझ्याबरोबर अजून कोणाचं भलं व्हावं, त्याला पण शिकता यावं, त्याला पण आपल्या ग्रुपमध्ये बोलवा, त्याला पण सांगा. फालतूक प्रश्न विचारण्यापेक्षा रोजचं दळण रोजच्या रोज दळायला शिक. रोजच्या रोज जे काही व्हिडिओ दिले ते रोजच्या रोज दळण म्हणजे एक्सरसाइज. आपल्या साध्या घरगुती भाषेत बोलायचं. म्हणजे मला विनाकारण फोन करण्यापेक्षा, हा मला कोणीतरी फोन केला होता की सर ते रजिस्ट्रेशनचं काय, काही गरज नाही, जेव्हा गरज आहे तेव्हा सांगेल. फक्त एवढं सांगितलं होतं की जेव्हा गरज आहे, जेव्हा सांगेल तेव्हा मात्र क्विकली तयार राहायचं. मेसेजमध्ये सर्व लिहिलेलं आहे. तो मेसेज प्रामाणिकपणे पूर्ण समजून वाचला तर मला बोलायची गरज नाही, तुम्हाला विचारायची गरज नाही. फक्त ते समजून वाचला पाहिजे. आजकाल आपण वाचत पण समजून नाही, तो पण एक प्रॉब्लेम आहे. समजून वाचा. जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा करायचं. म्हणून पहिले, हे पुण्याचं काम आहे माझ्यासाठी, का मी काय सांगितलं, पहिले समजून घ्या, शिकून घ्या. जर उमजलं समजलं, जर पुढे प्रवास करण्यासारखा वाटला तर आपण मेंबर बनू. तोपर्यंत शिका, इंटरेस्ट घ्या, मेहनत करा. आणि तुम्ही सर्वजण हुशार आहेत, मेहनत कराल मला माहिती आहे. सो लर्निंग टाइम इज ओव्हर. तरी पण एखाद्या ताईंच्या डोक्यात काही प्रश्न असेल, कारण मी एवढं बडबड केलं आणि हा बाबा बोलूच देत नाही, म्हटल्यावर रात्रीची एखाद्याची झोप जाईल. म्हणून ती जाऊ नये, म्हणून पुन्हा संधी पुढचे 2-3 मिनिटं की बाबा मला काहीतरी बोलायचं आहे. कारण ते जर विचार डोक्यात राहिले मला काहीतरी बोलायचं आहे, तर मग ती झोप होत नाही. मला माहिती, ते मला पाप घेऊन जायचं नाही. म्हणून कोणाच्या मनात काहीतरी शंका असेल, कुशंका असेल किंवा अजून काही विचार असतील, जर कोणाला वाटलं तर हात वरती करा.
अदरवाईज सर्व ताईंना शांत झोप लागेल असं समजून मी क्लास बंद करेल पुढच्या एखाद दीड मिनिटामध्ये. ओके, असं समजून घेईल. तर मला वाटतं वेळेवर जॉईन करा, पूर्ण जॉईन करा. पुन्हा परत व्हिडिओ बघायची गरज वाटली तर पुन्हा व्हिडिओ बघा. कोणाला काही बोलायचं आहे? परत एकदा विचारतो. ओके. नाही विचारायचं. सर्वजण हुशार आहेत. सर्वजणांना समजलं. सर्वजण अभ्यास करतील. सर्वजण संघर्ष करतील. व्हेरी गुड. असं समजून आपण क्लास थांबूया. मी काही उत्तर विचारलं म्हणून मी काही बाबा 2 डोस पाहिजेल ज्ञानाचे, असं काही नाही. काही काळजी नका करू. तुम्ही सर्वजण हुशार आहेत असं समजून आपण थांबूया. सो बाय बाय. भेटूया पुन्हा परत उद्या 9:30 वाजता. तोपर्यंत ठरल्याप्रमाणे अभ्यास करून ठेवा, म्हणजे उद्या आपल्याला पुढचा प्रवास अजून सोपा जाईल. ओके. चलो बाय बाय. बाय बाय. उद्या भेटू आपण लाईव्ह क्लासमध्ये. ओके.